मित्रांनो, तुम्ही जर गांजा, चरस किंवा भांग यांसारखे अंमली पदार्थ सेवन करत असाल तर हा कायदा तुम्ही नक्की जाणून घ्या। नमस्कार, मी गौरव। NDPS कायदा 1985 चे कलम 20(ब) हे गांजा, चरस आणि भांग या गुन्ह्याशी संबंधित आहे। जर गांजा, चरस किंवा भांगाच्या वनस्पतीपासून मिळणारे उत्पादन तुम्ही जवळ बाळगत असाल, त्याची आयात निर्यात करत असाल किंवा त्याची खरेदी विक्री करत असाल किंवा त्याची वाहतूक करत असाल तर हा गुन्हा या कायद्यानुसार पात्र ठरतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुन्ह्यातील शिक्षा ही जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या वजनावर अवलंबून आहे, जसे की स्मॉल, मीडियम किंवा कमर्शियल क्वांटिटी। जर तुमच्याकडे स्मॉल क्वांटिटी आढळली तर तुम्हाला 1 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होतील। जर तुमच्याकडे मीडियम क्वांटिटी आढळली तर तुम्हाला 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 1 लाखापर्यंत दंड ही शिक्षा लागू करण्यात आलेली आहे। जर तुमच्याकडे कमर्शियल, व्यावसायिक क्वांटिटी आढळली तर तुम्हाला 10 ते 20 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 1 ते 2 लाखापर्यंतच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही लीगली अवेअर राहा। अशाच कायदेविषयक माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।